नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम चैत्र पालवी यात मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपणा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते। लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, मानतो मराठी जाणतो मराठी। ह्या एका समान धाग्यानं आपण सगळ्याजणी एकत्र बांधल्या गेलेलो आहोत। काही ना काही कारणांनी आपण सगळ्याच जणी महाराष्ट्रापासून दूर आलो, पण आपण दूर आलो, मराठी पण आपल्यापासून दूर नाही गेली। आपली मराठीशी असलेली नाळ तुटू शकलीच नाही। मराठी गाणी, नाटकं, पुस्तकं, साहित्य या सगळ्यात जीव आपला नेहमीच अडकत राहतो। पु ल, वि स, गदिमा, बहिणाई, केशवसूत अशी कितीतरी नावं घेता येतील, ज्यांना आपण कधी पाहिलं नाही, पण त्यांच्या साहित्यातून ते आपल्याला सतत भेटत गेले। आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर ते आपल्या मनात डोकवत असतात। असंच आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर। 27 फेब्रुवारी यांचा जन्मदिवस, जो संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। नाट्य, कथा, काव्य, ललित लेखन, अनुवाद, निबंध अशा साहित्याच्या जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात त्यांनी लेखन केले। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले। आता या महान भाषा सम्राटाबद्दल मी कितीही तुम्हाला सांगितलं तर खरं तर कमीच आहे, कारण कार्यक्रमाच्या एवढ्याशा तुकड्यात सामावणारे हे व्यक्तिमत्व नाही। पण अशा एका शब्दप्रभूच्या सामर्थ्याचा स्पर्श आपल्यासारख्या रसिकांना घडवावा म्हणून हे या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे। नदीत उभं राहून अर्घ्य देताना दधीचं ओंझळभर पाणी आपण नदीलाच अर्पण करतो, तसं त्यांच्या अफाट साहित्य सागरातील ही ओंझळ मी त्यांच्या स्मृतीला अर्पण करते। अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या माय मराठीला राजभाषा, लोकभाषा, ज्ञानभाषा या तिन्ही रत्नांचा मुकुट चढवावा ही कुसुमाग्रजांची मनापासूनची इच्छा। मराठी मातीवर, माणसावर, भाषेवर त्यांनी खरंच खूप प्रेम केले आणि ह्याचा प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या ह्या महाराष्ट्र गीतातनं तुम्हाला येईल। आपण कार्यक्रमाची सुरुवातच करत आहोत महाराष्ट्र गीतांनी। सादर करीते दीपाली देव। वडीलधाऱ्यांच्या या पायांना शत अधिकांचे हात स्पर्शले,
वडीलधाऱ्यांच्या या पायांना शतअधिकांचे हात स्पर्शती, खंत एकही उरला नाही, हात एकही खांद्यावर. ही खंत आज खचाखच भरलेले वृद्धाश्रम बघताना प्रकाशाने जाणवली. नटसम्राट साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेलं मराठीतलं एकुलतं एक नाटक. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात येथे व्यवहारी जगात तडजोड करताना एका मूल्यनिष्ठ नटाची शोकांतिका कुसुमाग्रजांनी विलक्षण ताकदीने या नाटकात साकारली. हे नाटक वयोवृद्धांचा दृष्टिकोन बदलणारं ठरलं. हे नाटक पाहिल्यावर कित्येक वयोवृद्धांनी आपली मृत्यूपत्रे बदलली. गेल्या 50 वर्षात अनेक नटश्रेष्ठांनी रंगभूमीवर हे नाटक सादर केले. यातील नट बेलवलकरांची भूमिका मोठमोठ्या कलावंतांनाही आव्हानात्मक वाटते. बघूया हे शिवधनुष्य या छोट्याशा आदित्यने कसं पेललंय. एका तुफानाला कोणी घर देता का? घर. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडतय. जिथून कोणी उठणार नाही अशी एक जागा ढूंढतय. कोणी घर देता का? घर. खरंच सांगतो बाबांनो, तुफान तर थकून गेले. झाडा झुडपा, डोंगर देराट अर्ध अधिक तुटून गेले. समुद्रांच्या लाटावरती झेप झुंजा घेऊन तुफान आता खचून गेले. जळके तुटके पंख पालवीत खुरडत उडत आहे. खरंच सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणात नडत आहे. कोणी घर देता का? घर. तुफानाला महाल नको, राजवाड्यांचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. हो, एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, आणि एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि हो, विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारसाठी. सरकार सरकार सरकार. नटाला हवं असतं ते फक्त नाटक. दूर व्हा, मी सांगतो, दूर व्हा. दया दाखवा. म्हणून ज्युलियस सीझर कधी कोणाची प्रार्थना करीत नाही, आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवत नाही. सीझर अचल आहे, उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा, जशी ध्रुवाचीच चांदणी. आणि या अगणित माणसांच्या दुनियेत मला एकच माणूस असा ठाऊक आहे जो आपल्या जागेवर ठामपणे उभा असतो, आणि तो मी आहे. मी आहे ज्युलियस सीझर, मी आहे ऑथेलो, मी आहे प्रतापराव, सुधाकर, हेमलेट, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. फुलमाळांची रास मनोहर, त्याच फुलांची दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत पडणारी भर, असं म्हणणाऱ्या या कविवर्याला त्याच्या आयुष्यात मात्र उदंड कीर्ती आणि लोकांचं भरभरून प्रेम लाभलं. त्यांच्या सर्व साहित्यकृतीची लांबलचक यादी इथं देणं जरा अवघड आहे, पण साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानल्या गेलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांचा पहिला अंक जीवन लहरी हा प्रसिद्ध झाला. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विशाखा या काव्यसंग्रहाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. स्वअनुभवापासून राष्ट्रप्रेमापर्यंत विषयाचं वैविध्य असणाऱ्या या संग्रहाने त्यांना जगन्मान्य कवी म्हणून मान्य केलं. कुसुमाग्रजांना त्यांचे जवळचे लोक तात्यासाहेब म्हणतात. तात्यासाहेबांनी मराठी भाषेला प्रीतीसाठी प्रीती, उषा स्वप्न, स्वप्नांची समाप्ती अशा एकापेक्षा सुंदर कविता दिल्या. प्रत्येक कवितेत प्रेमाची अभिव्यक्ती अगदी आगळीवेगळी. त्यांच्या एका कवितेत ते काय म्हणतात माहिती? पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडक्यावर श्रावण इंद्रधुन बांधेल काय? म्हणून म्हणतो जागा हो,
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा हो, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचले. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचले. असं बिनधास्त बेफिकीर प्रेम करायला सांगणारे कुसुमाग्रज त्यांची स्वप्नांची समाप्ती, यात ते स्वप्न आणि वास्तव यांच्यातलं जन्मजात विदुष्टाकडे संकेत करतात आणि त्याची विदारकता मोठ्या संयमाने तुम्हाला दाखवून देते. ही कविता म्हणजे कुसुमाग्रजांच्या कल्पकतेने भरलेला अमृत कलशच आहे. हे वि. स. खांडेकरांचं विधान अक्षरशः खरं आहे. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या. स्वप्नासम एक एक, स्वप्नासम एक एक, तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. कान सखे गळ्यातील, कान सखे गळ्यातील, तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दिवस. शांती आणि विषण्णता, शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून गजबज गरजविलं जग घटकेले दूर. जमू लागलेले दव, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसलं. होते म्हणू वेळ एक, होते म्हणू वेळ एक, एक रात्र राहिलेले, होते म्हणून स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले. प्रकाशाच्या पावलांची, प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गणावर. ओततील आग जगी, ओततील आग जगी, दूत त्याचे लक्षावधी, उजेडात दिसू वेळे आणि ठरू अपराधी, आणि ठरू अपराधी. मराठीत सुंदर प्रेमगीतं थोडी थोडकी नाहीये, पण पृथ्वीचं प्रेमगीत लिहिण्याचं सुचलं आणि साधलं फक्त कुसुमाग्रजांना. पृथ्वी मातेला सूर्यनारायणाविषयी वाटणाऱ्या दाहक आणि उत्कट भक्तिमय प्रेम आकर्षणावर ही कविता आधारलेली आहे. त्यामुळे पहिल्याच ओळीत ती आपल्याला उदात्त अंतरिक्षात घेऊन जाते. हे प्रेमगीत प्रेमाचा साक्षात्कार घडविण्याच्या दृष्टीनं अप्रतिम तर आहेच, पण ग्रहगोलाविषयीच्या शास्त्रीय ज्ञानाचा इतका कलापूर्ण उपयोग करून हे अप्रतिम प्रेमगीत लिहिणाऱ्या कविवर्याच्या प्रतिभेला सलाम करावा. शृंगाराला उदात्ततेची इतकी उतुंग बैठक आणि इतकी कलापूर्ण कविता दुर्मिळच आहे. सादर करीत आहे पृथ्वीचं प्रेमगीत दीपाली करते.
शब्दामधून एखादी घटना प्रसंग याचं हुबेहूब चित्र उभं करणं ही कुसुमाग्रजांच्या लेखणीची खासियत आहे. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आगगाडी आणि जमीन ही कविता. ही एक रूपकात्मक नाट्यमय कविता आहे. इथे आगगाडी ही जुलूम करणाऱ्या शक्तीचं तर जमीन ही सहन करणाऱ्या दुर्बलाचं प्रतीक म्हणून घेतली गेली आहे. आधीची शोषिक जमीन, तिची दिनवाणी विणवणी, त्याला मिळालेलं गाडीचं उद्दाम उत्तर आणि दुखावलेल्या जमिनीने प्राणपणाने उचल खाल्ल्याने गाडीचा झालेला चक्काचूर अशा 3 नाट्यचित्रातून ही कविता आपला परिणाम साधते. या कवितेवर सुंदर नृत्य बसवलंय प्राजक्ता मरळीकर यांनी. सादर करीत आहेत, ज्यांचा मी मगाशी ओळख करताना उल्लेख करायचा विसरले होते, शला कापते आणि गौरी पिंपळसकर. जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, ढगात धुरांचा फवारा सोडून, ढगात धुरांचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बल अशीच खुशाल ओरड, दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेखड, जगावे जगात कशाला भेखड, पोलादी टाचा या छातीत रोवून, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन, अशीच चेंदत धावेन धावेन, चला रे चक्रांनो फिरत गरारा, चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, आपुला दरारा, शीळ अन कर्कश गर्वान फुंकून, शीळ अन कर्कश गर्वान फुंकून, कोटा शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचे अंतर घोटात गिळत, मैलांचे अंतर घोटात गिळत, घोटात गिळत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, क्रोधात इकडे थरारे जमीन, क्रोधात इकडे थरारे जमीन, दुर्बळ भेखड द्वेषाने पुकारी, दुर्बळ भेखड द्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुराचा कुमारा, हवेत पेटला सुराचा कुमारा, कोसळे दरीत फुलांचा डोलारा, कोसळे दरीत फुलांचा डोलारा, उठला क्षणार्थ भयान आक्रोश, उठला क्षणार्थ भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. नमस्कार. आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहोत. त्याचं नाव आहे सवाल. ढगाशी का विचारले मी, कुठून आला? ढग उत्तरला, माहित नाही. ढगास दुसऱ्या विचारले मी, कुठे चालला? तोही म्हणाला, ठाक नाही. वीज चमकली, तिलाही पुसले, कशात आलीस? तीही म्हणे, कळेना माझं काही. तोच अचानक ढग गडगडले, लोळ विजेतून भी कडकडले, मुसळधार पाऊस बरसला. तिघेही थोडे हसत बदलले. काम घेतल्या करताना कधी कपाट टोकीत बसू नये, कुठे केव्हा कशा ससले सवाल कोणी पुसू नये. अशा छोटुकल्या आलापी गातच्या बोलीत ऐकूया उठा उठाची. उठाची उठाई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही, सोनेरी हे दूत आले घराट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही अजूनही, लग बग पाखरे ही गात गात गो गाणे टिपतात बघा दाणे, चोहीकडे चोहीकडे. झोपलेल्या असा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या चिमुकल्या, बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिवताई, उडोनिया दूर झाली भूर भूर भूर.
झाशीची राणी लक्ष्मीबाई, तिच्या व्यक्तिमत्वानं त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं आणि त्यातून उदयाला आलं नाटक वीज म्हणाली धरती. याच नाटकात तात्यासाहेबांनी निर्माण केलेले काल्पनिक पात्र जुलेखा. ही राणीच्या सखी सैन्यातली प्रमुख तर आहेच, पण अत्यंत सुरेख आवाज आणि सौंदर्याचं वरदान लाभलेली राणीची विश्वासू प्रिय सखी आहे. राणी सरकारांसाठी सर्वस्वाचा होम करायला तयार असणाऱ्या जुलेखाचं पात्र म्हणजे तात्यासाहेबांच्या कविमनाचं प्रतिबिंबच. जुलेखाचा पाय जायबंदी होतो. ती राणी सरकारांबरोबर युद्धावर जाऊ शकणार नाही हे तिला कळून चुकतं. तेव्हा ती स्वतःला संपवण्याचा निर्णय घेते. राणी सरकारांच्या मांडीवर प्राण सोडण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सखी मुंदरकडनं वचन घेते. आणि तेव्हाच तिचं मनोगत वाचत आहे सुमेखा सर. आपलं अद्वैत किती छान कल्पना आहे ना बाई. मला एकच सांगा, तुम्हाला माझी आठवण राहील? तुम्हाला माझी काळजी देखील वाटेल नाही? अगदी लढतानाही? कदाचित नाही, नक्कीच वाटेल. सर्जेरावांच्या नाही, अगदी इंद्राच्या महालात मला ठेवलं तरी तेथूनही मी बाहेर पडेल आणि सारखी तुमच्या मनामध्ये शिरत राहील. तलवार चालवताना, बंदुकीचा चाप खेचताना, टोक दाखवताना मी अकस्मात तुमच्या मनामध्ये भूतासारखी येऊन उभी राहील आणि विचारेन, तुमच्या कर्नलबाईंचं कसं चाललंय तुम्हाला माहीत आहे? तिचा पाय बरा होतोय की सडतोय तुम्हाला कल्पना आहे? सर्जेरावांनी खरोखर तिचा सांभाळ केला की बागे म्हणून तिला रस्त्यात हाकलून दिलं माहीत आहे तुम्हाला? असा बंडावा मागवीन मी तुमच्या मनामध्ये. पण ते चांगलं व्हायचं नाही. तलवारीचा हात सेल पडेल, चाप थडथडेल, तोफेची निशाणी बाजूला सरकेल, असं होता कामा नये. आणि म्हणूनच बाई मी तुमच्या मनात येणारच नाही. नाही बाई, मी तुम्हाला दुःख द्यायला इथे आले नाही. तुमचं मन रिझवण्यासाठी आले नाही. मन रिझवता तुमचा निरोप घेण्यासाठी आले आहे. अगं, देवानं दिलेलं नाही तर आपण माणसांनी आहेच रूपनगर बांधायचं असतं. अस्मानाच्या रितेपणा आपण तेजाचे आकाश दिवे पेटवायचे आहेत. अभावाच्या सरोवरात सौंदर्याची कमळं फुलवायची आहेत. ढगांच्या धुक्यावर कशिदा काढायचा आहे स्वरांचा. शून्याच्या इलाक्यात मंदिरं उभारायची आहेत काळजातल्या स्वप्नांची. हे थोडंफार जरी घडलं तरी सार्थक झालं. अंधारशी सोयरीक करायला आपल्याला वेळच नाही बाई. वेड्यासारखं बडबडते आहे ना मी आता. चार मोत्या पक्षी
धगधगत्या निखारा घेऊन प्राणाची आहुती द्यायला तयार झालेल्या झाशीची तेजवाणी सादर करीत आहे ज्योतिका. इंग्रजांचं राज्य संपवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे का? हो पंत, ज्याला ते संपावं असं वाटत असेल त्या प्रत्येकावर आहे. पंत, हा निर्णय कालेखा समोर आले, इथवा शिपायांची फौज वाड्यासमोर जमा झाली म्हणून मी घेतलेला नाही. तो मी यापूर्वी हा अगोदर घेतला आहे. जेव्हा झाशी झोपेत होती तेव्हा मी जागी राहत असे पंत, पहाऱ्यावर जळणाऱ्या मशालीसारखी. मला सारं काही कळतं असं माझा बहाणा नाही, पण एवढं नक्की कळतं की इंग्रजांची गुलामी एखाद्या विषारी महानदीच्या प्रचंड पाणलोटासारखी माझ्या मायदेशावर चहूकडे पसरत आहे, खैबर खिंडीपासून तर रामेश्वरापर्यंत. सारं बळ एकवटून आम्ही जर यावेळी प्रतिकार केला नाही तर ज्या जमिनीच्या कुशीत आम्ही जन्माला आलो तिच्याशी कायमचा द्रोह केल्यासारखं होणार आहे. माझ्या त्या मोठ्या महालक्ष्मीचं तोंड काढून गेलंय पंत. तिच्या हाका अहोरात्र माझ्या कानावर आला. कारभाऱ्यांना न कळवता हा निर्णय मी पूर्वीच घेतलेला आहे आणि तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांच्याशी मी वचनबद्धही झाले. मी शिपायांवर रागवले ते त्यांनी बंड केले म्हणून नव्हे, तर या संग्रामाचं उद्दिष्ट आणि शिपायांची शिस्त ते विसरले म्हणून. पण बंडाचं निशाण मी मनानं पूर्वीच उभारलं होतं आणि या घटनेला ते जाहीरपणे उभारत आहे. बालागुरूंच्या आखाड्यात लहान असतानाच मी शस्त्राचा स्वीकार केला. त्या शस्त्रांना आता कार्यगवस्थ आहे इंग्रजांचं राज्य नष्ट करण्याचं. आपल्या सर्वांची सोबत या प्रवासात मला लाभणार आहे. अहो, शब्दाच्या पलीकडलं समाधान नाही. हे राजकारण नाही बनतं, हे फक्त युद्ध आहे. भारतात स्वकीयांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुरू झालेलं हे भारतीय युद्ध आहे. राजकारण हा शांततेचा दागिना आहे, पण युद्ध चालू असताना चालू असतं ते फक्त युद्धच. अदृश्याच्या मनोऱ्यावरून कोणीतरी पुकार करतो आणि संसारात रुतलेली ही सामान्य माणसं वादळाच्या झोतासारखी आपल्या जीवनातून बाहेर निघतात आणि ज्वालांच्या तख्तावर बसतात आणि निखाऱ्यांची नाणी पाडतात. काम संपलं की ही माणसं मावळून जातात, कोसळून पडतात पावसाळी ढगांसाठी. ही माणसं वेडी असतात. दरबारातील खानदानी आणि उत्सदेगिरी त्यांना माहीत नसते. निखळ निर्भेळ शक्तीचे धुमारे असतात ते. अशा प्रसंगी दरबारी राजकारण मागे हटतं आणि सत्तेशी सोयरीक नसलेली सामान्य पण वेडी माणसं आघाडीवर येतात. निराशेच्या खंदकात गवसलेल्या जगाला हे चातताई पुन्हा प्रगतीच्या वाटेवर ओढून नेतात. अहो, ब्रिटिशांच्या दास्या विरुद्ध पहिली आरोळी मारली ती दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या बहादूरशाह जफरनं नाही, तर बराकपूरच्या पलटणीतील एका सामान्य शिपायानं, कोणी मंगल पांडेनं. आणि ही जुलेखा, ही त्यातलीच. तिला हा उद्योग कशाला हवा होता? अरे, घागरा फिरवीत आणि डोळे मुरडीत नाचघरात नाचते राहिली असती तर सोन्या रुपयाचा पाऊस पडला असता तिच्यावर. आणि खरं सांगायचं तर मला तरी ही उठाठेव कोणी सांगितली होती? अहो, 5,000चा तनखा घेऊन देवघरात पूजा अर्चा करीत बसले असते मी. एक विधवा डोक्यावर जिरेटोप घातला आणि खांद्यावर बंदूक घेतली तेव्हा झाशीतील अनेक ब्राह्मणांच्या अंगावर काटा उभा राहिला. मला ठाऊक आहे, मी चिकाच्या पडद्याबाहेर आले, रिवाजाचा रस्ता ओलांडला. पण पाहता पाहता माझ्या देवघरातल्या देवानं वेगळं रूप घेतलं आणि वेडाची मला दीक्षा दिली. आपण सारेच वेडे आहोत. या वेडाचं रक्षण करणं एवढंच आज आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच शरण जाणं हा शहाणपणाचा मार्ग असला तरी तो मला मान्य होणार नाही. धन्यवाद. त्यांच्या एका कवितेत ते म्हणतात, सर्वात मधुर स्वर ना मैफलीतल्या गाण्याचा, ना पहाडातून झिरपणाऱ्या पाण्याचा, ना सागराचा, ना पूजनाचा, ना आमंत्रक ओठातील असण्याचा. सगळ्यात मधुर स्वर कोठेतरी कुणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळखळाट असण्याचा. भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तुटल्या.
स्वातंत्र्याचा जय जयकार दशदिशातनं घुमू लागला. अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडुनी, वाटवाकडी धरू नका हो, वाटवाकडी धरू नका. जुनाट पाने कळून पालवी, नवी फुटे हे ध्यान धरा. 21वे शतक समोरी, 16व्या स्तव टळू नका हो, 16व्या स्तव टळू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे, असे सांगूनी सुटू नका हो, असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, ती टाकूची नसे गुहा. मेच्या खालून मेच्या वरतून, द्रव्य कुणाचे लुटू नका हो, द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटतसे, वाटवाकडी धरू नका हो, वाटवाकडी धरू नका. सादर करीत आहे सुनील कांबळे. व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढिग, दंभ शिगो शिगी तुडुंबला. बँड वाजविती सय्यापी या धुन, गजाचे आसन महंताशी. भाले खड्ग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकांची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. जटा कौपिनांची क्रीडा साहेजळ, त्यातही तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, झुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नाहतात साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावर. येथे येती ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. ह्यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्याची ह्यांच्यापाशी. येथे 100ला लाभतो प्रवेश, येथे 100ला लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जाती. अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुका म्हणे ऐसे मायेचे मंडोर, त्यापाशी गोविंद नाही नाही. कुसुमाग्रज म्हणतात, मला नाटक कथानकात किंवा घटनेत सापडत नाही. माणसाचं मन हाच कथानकाचा विषय असतो. अशीच मानसिक गुंतागुंत उलगडून दाखवणारं तात्यासाहेबांचं अजरामर नाटक ययाती देवयानी. यातील देवयानी आणि दासी झालेल्या राजकन्या शर्मिष्ठामधला संवाद वाचते मंजुषा आपटे आणि यामिनी भुसले. त्याला विचार करायला प्रवृत्त करतात. कुसुमाग्रज म्हणतात, मला नाटक कथानकात किंवा घटनेत सापडत नाही. माणसाचं मन हाच कथानकाचा विषय असतो. अशीच मानसिक गुंतागुंत उलगडून दाखवणारं तात्यासाहेबांचं अजरामर नाटक ययाती देवयानी. यातील देवयानी आणि दासी झालेल्या राजकन्या शर्मिष्ठामधला संवाद वाचते मंजुषा आपटे आणि यामिनी भुसले. भलतंच दरिद्री आपतांसारखं सत्य असं अचानक केव्हा तरी समोर येऊन उभं राहतं आणि माणसाला अस्वस्थ करतं. तू बोललीस तेच खरं. माणसाचं मन म्हणजे पाताळापर्यंत पोचलेली एक भयानक विहीर. ज्या विहिरीत तू मला लुटून दिलं होतंस त्या विहिरीसारखी. नाही नाही देवयानी, अगं खरं नाही ते. पुन्हा देवयानी? चुकले मी भगवती. भयानक खोल विहीर, काळोखात गुदमरलेली, शेवाळ्यानं आणि मेलेल्या पक्ष्यांच्या पिसांनी झाकलेली, भूताखेतांनी पृथ्वीच्या पोटात खणलेल्या विवरासारखी. पण केव्हा तरी वरून एखादी देवयानी आत पडते आणि त्या भूताटकी पाण्यावरील आच्छादन बाजूला होऊन आतलं कालकूट बाहेर डोकावू लागतं. असंच तुझ्या मनातील कालकूट माझ्या शब्दांनी बाहेर आणलं आहे. पण मला समाधान वाटतं. तुझं मन जिवंत आहे, तुझा अभिमान अजून धगधगतो आहे हे पाहून मला समाधान वाटतं. कारण नागिन जिवंत आहे, जायबंदी आहे
तोपर्यंतच तिच्या तोंडावर टाच चोन रोवून उभं राहण्यात मजा असते. दासीपणातील नम्रतेचं आणि लाचारीचं सोंग तू फार लवकर सजवलं होतंस. माझं समाधान त्यामुळे कमी व्हायला लागलं होतं. छान झालं, दासीपणाचं कवच फोडून तुझ्यामधली राजकन्या क्षणभर बाहेर आली. डोळ्यातून निखारा आणि तोंडातून गरळ ओकलीस. फार चांगलं झालं. भगवती, मर्यादेचं उल्लंघन करून जे बोलायला नको ते मी बोलून गेले. मला क्षमा करा. आपण उदार आहात, आपण दयाशील आहात. मी तशी काहीही नाही. उदार, दयाशील, मूर्खांचे, लंपटांचे आणि निष्ठाहीनांचे सद्गुण आहेत हे. देवयानीजवळ दया नाही. श्रद्धेची प्रतारणा करणारं ते कसवं औदार्यही नाही. पण तरी सुद्धा या आनंदाच्या, आमच्या मिलनाच्या पहिल्या रात्री मी तुला क्षमा करायला तयार आहे. पण एका अटीवर. आज तू माझी दासी आहेस, मी तुझी स्वामिनी आहे. होय, 1000 वेळा म्हणते मी तुझी दासी आहे. पण तेवढ्यासाठी जखमी झालेलं हे माझं मन असे चापकाचे फटकारे मारून वारंवार रक्तबंबाळ करायलाच हवं का? की तुझं कचदेवावर प्रेम होतं त्यात मी काही. खबरदार, एक शब्द पुढे बोलशील तर तुझ्यामधली राजकन्या पुन्हा जागी झाली. ठीक आहे, मी आता या क्षणी बाबांकडे दूत रवाना करते आणि त्यांना कळवते की शर्मिष्ठेनं आपली शपथ मोडली आहे. दासी पण झुगारून गेलं आहे. यापुढे दानवांच्या राज्यात एक दिवसभरही राहण्याचे तुम्हाला कारण नाही. तुमच्या साऱ्या विद्या, सारी सामर्थ्य घेऊन तुम्ही हिमाचलात तपश्चर्याला निघून जा. नको नको महाराजनी, नको. शुक्राच म्हणे कचदेवावर तुझं प्रेम होतं. होय होतं, पण आता ते प्रेम मी माझ्या अंतःकरणातून, माझ्या जीवनातून कसपटासारखं दूर फेकून दिलंय, समजलीस? आणि तुझ्याविषयी त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आपुलकीचं रूपांतर प्रेमात होऊ नये म्हणून तुलाही जन्माची दासी करून मी प्रतिष्ठानला घेऊन आले. जे भाग्य माझ्या नशिबी नाही ते तुझ्याही नाही. पण भाग्य तरी कसलं? कचदेव मोठे आहेत, फार मोठे आहेत. पण आकाशातली फुलं पृथ्वीवर माळता येत नाही. स्वतःच्या विचारात आणि जगाच्या कल्याणात मग्न होत राहणारी ही माणसं नवरे म्हणून निव्वळ नालायक. कसलं भाग्य त्यात? पुढे केलेला माझा हात झिडकारून त्या ऋषीपुत्रानं माझ्यावर मोठा अनुग्रहच केलाय. दारिद्र्याच्या विषामध्ये परमार्थाचा मध मिसळला म्हणजे त्याचे घोट रुचकर लागतात, हे खरं. पण अखेरी ते विषच मनात आणि शरीरात चरत जाणार. उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या भक्तीमध्ये जीवन क्षणाक्षणानं जाळणारं. माझे बाबा येणे दानवांचे राजगुरू, त्रैलोक्याला वंदे असलेले तपस्वी, बृहस्पतीलाही मत्सर वाटावा असे विद्यावंत. पण त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचा अपमान करायला त्या गर्विष्ठ राजकन्येला क्षणभरही दिक्कत वाटली नाही. ज्ञानानं हातात कटोरा घेऊन भीक मागावी आणि अज्ञानानं सिंहासनावर बसून त्याचं पालन पोषण करण्याचा उदार आणावा ही परंपरा कोणीतरी तोडायला हवी. मी ती तोडली आहे. दारिद्र्यानं आच्छादित होत नाही असा कोणताही सद्गुण या सृष्टीमध्ये नाही. कचदेवासारख्या महापुरुषांना देखील देवयानीच्या सद्गुणापेक्षा शर्मिष्ठेच्या अलंकाराचा मोह कदाचित अधिक वाटला असेल. अशा आषाढभूत ढोंगी माणसाचा दरिद्री संसार सादर करण्यात कोणतंच सुख, कसलं भाग्य? भाग्य आहे हे आज मला मिळालं आहे. प्रतिष्ठानच्या राजवाड्यात ययाती महाराजांसारख्या थोर सम्राटाच्या सहवासात स्वर्गीय ऐश्वर्याचे सोनेरी कमळ माझ्या भोवती पाकळी पाकळीनं उमलतं आहे, हे भाग्य.
आम्ही दोघे कोण अशा काही कवितातून तात्यासाहेबांनी माणसाचं मन आत्मा किंवा मन आणि अंतर्मन यांच्यात चालणारा झगडा तर कधी सुसमान याचं चित्रण ह्या छोट्याशा सुंदर कवितेत केलेलं आहे. कविता सादर करीत आहेत जयश्री गोडबोले. कवितेचं नाव आहे कोण. दार उघडता आत सरकली कोणी बारीकतेने बघता कळले उभे हुंबती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी चाचरलो मी कुसले त्याला कोड कशाला स्मित संभावित करणी म्हणतो पिशाच मीत स्मित संभावित करुणी म्हणतो पिशाच मीत गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला म्हणून मालक जिथे तिथेच थारा मिळे आम्हाला मालक जिथे तिथेच थारा मिळे पिशाच पण ते माझे होते आपुलकीने स्वागत केले गप्पा झाल्या दूरपणाचे अंतर तुटले आठवणींचे पर्व चाळता काळीच पडले वादबखेडे कधी पेटता बंदीवान वाघासम खवळून चिडून बोललो परस्परांना स्वरही चढले अखेर होता पहाट गेला एक आमच्या मल्ला निघुनी गेला कोण नि कोण राहिला हे मजा आता जन्मभराचे कोडे पडले. हे सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या कणा त्या कवितेत आपल्याला दिसतं. या कवितेचं कवी गुलजार यांनी रीड या नावाने हिंदीत सुंदर भाषांतरित केले. ही अत्यंत सुंदर प्रेरणादायी कविता सादर करीत आहेत कणा अनुराधा पिंपळे. कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोण कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चूर भिजली होते नव्हते नेहमी प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असंख्य लोकांनी सामान्य लोकांनी हसत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्याबद्दल फारसं कधी कुठे लिहिलं गेलं नाही बोललंही गेलं नाही. अशा या सगळ्या अनाम शहीदांना मानवंदना देणारं हे गीत गात आहेत यामिनी भुसकुटे. अनाम वीरा. संसारातून कुठून आलाशी
साठी हटून तेव्हा नवती बसली, म्हणून खंतही नवती तिजला मरावया. असं म्हणणाऱ्या तात्यासाहेबांना आयुष्यभर त्यांच्या कवितेनं साथ दिली. त्यामुळे जाताना या आपल्या आवडत्या सहेलीचा त्यांना निरोप घ्यावा वाटतो. त्यांच्या थांब सहेली हा काव्यसंग्रह जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला, त्यात ते कवितेला उद्देशून म्हणतात, थांब सहेली सराईत या, थांब सहेली सराईत या, वाट संपली येथे, प्रदेश पुढला मज एकाही, असे जायचे जेथे. आयुष्याच्या संध्यासमयी त्यांनी लिहिलेली एक भावस्पर्शी कविता उगवतीचं ऊन सादर करीत आहेत शिलाताई केळकर. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो. केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. पेटवलेल्या दीपावलींना वादळ वाऱ्यात मरते. असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे. असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे. जिव्हाळ्याच्या चितापेटवीत बरेच चालणे घडले. माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. पृथ्वी झाली पावलापुरती, अल्याड पल्याड दिसत नाही. अल्याड पल्याड दिसत नाही. मारुती जयंतीचा आज शुभ दिवस. चैत्र म्हणजे आपुल्या नवा वर्षाचा मास. जमल्या साऱ्या सख्या सजणी बघा, साजरा करण्या चैत्र पालवी बघा. कुसुमाग्रजांना देण्यास मानवंदना, काव्य नाट्य नृत्य गाण्यांनी केली प्रार्थना. विविधाच्या उपक्रमाने बालपिढीने भाग घेतला, तर युवा पिढीने नृत्याचा आविष्कार घडविला. विविध विषयांवरील काव्य वाचन झाले सादर. कुसुमाग्रजांच्या शब्दांनी सदैवच केला मायबोलीचा आदर. चैत्र पालवीचा उत्सव असा काही रंगला, कुसुमाग्रजांच्या शब्द भंडाराने भव्यरित्या सजला. जमल्या साऱ्या सख्या सजणी बघा, साजरा करण्या चैत्र पालवी बघा, साजरा करण्या चैत्र पालवी बघा. जाता जाता गायीन मी, जाता जाता गायीन मी, गाता गाता जाईन. गेल्यावरही या गगनातील गीतामधून राहीन मी. असे म्हणणारे कुसुमाग्रज त्यांच्या गाण्यातून कवितातून आपल्यात राहणार आहेत आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांनाही साथ देणार आहेत. हा कुसुमाग्रज नावाचा तारा मराठी भाषेच्या आकाशात सदैव तळपत राहणार आहे. कुसुमाग्रजांबद्दल मला थोडंसं बोलता आलं हे मी माझं भाग्य समजते. या महान कवीच्या विषयीच्या या लहानशा कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच ययाती देव यांनी या नाटकातल्या पैरावीनी करूया. गात आहे अभिनेत्री गा. शिवसुंदरा
पहिलं पण फुल ठेव सेकंड पण सेकंड मुख्य म्हणजे मला हे माहीतच नव्हतं की कुसुमाग्रजांनी हे नाटक इतकं सुंदर लिहिलेलं आहे वीज मिळाली धरतीला. असं वाटलं की ह्या नाटकाचं पूर्ण नाटकाचं नाट्यवाचन करायला हवं. हे मात्र खूप सुंदर डायलॉग लिहिले आणि थँक्स टू सुषमा की त्यांनी हे नाटक मिळवून दिलं आणि मला आज वाचण्याचा चान्स दिला. धन्यवाद. तिने आत्ताच लिहिली आणि ती अशी असं लिहिली होती. म्हणून पेन मागितलंस का? विचारलं तुम्ही तिला?